मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे ते होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय झाला। बघा लाडक्या बहिणींनो, पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात येणार असून अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागलेला आहे। सर्व लाडक्या बहिणीला दिवाळी भेट म्हणून आता पूर्णपणे हप्त्याची रक्कम सोडण्यात येणार आहे। आता कसली काळजी व चिंता करायची नाहीये। दसरा झाला व सरकारने सांगितलं की आता पूर्ण पैसे आम्ही लवकर देण्याचं नियोजन केलेलं असून आता सप्टेंबर हप्ता 1500, ऑक्टोबर हप्ता 1500, टोटल ही रक्कम जर विचार केलं तर 3000 रुपये आता तुम्हाला मिळत आहे। मंत्रिमंडळ बैठक झाले व त्यामध्ये आदित्यताई तटकरे काय म्हणाल्या, एकनाथ शिंदे काय म्हटले आता ते पण दाखवतो व त्यांनी कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप करायचे आहेत म्हणून त्यांनी जिल्ह्यांची यादी सर्व काही दाखवलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर अपडेट तुम्हाला रोजची रोज सर्वात आधी बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमवणार आहे त्यांची यादी दाखवतो। त्यानंतर कोणत्या 8 बँकेमध्ये एक सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्या बँकांची पण लिस्ट तुम्हाला दाखवतो। त्याकरिता फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार, कधी पैसे वाटप होणार ते देखील आपण माहिती देणार आहोत। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा अखेर आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला 2 दिवसापूर्वीच सांगितलं होतं काळजी करू नका, सरकार आज ना उद्या निर्णय घेईलच, कारण की आता सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। मंत्रिमंडळामध्ये बैठकी सुरू झाल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला सांगितलं होतं की सरकार आता हप्ता वाटपाचा निर्णय होईल व जसा निर्णय सरकार घेईल तसे डायरेक्ट 2 हप्ते तुमच्या बँक खात्यात वाटपाचं नियोजन सरकार करेल। अखेर त्याचप्रमाणे बघा निर्णय झालेला असून आता सरकारने 21 जिल्ह्यांची यादी तयार केलेली आहे। आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं की या 21 जिल्ह्यामध्ये आम्ही पैसे पूर्णपणे सर्वात आधी वाटप करणार आहोत व हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सोडणार आहोत व त्यांनी 21 जिल्ह्याबरोबर 8 बँकांची लिस्ट एक जाहीर केली। आता तुम्ही जर या 21 जिल्ह्यात असाल किंवा तुमचं या 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुम्ही खातं काढलेलं असाल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्ण रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर चला नेमके आता कोणते यामध्ये 21 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी दोन्ही हप्त्याचे आता 3000 रुपये जमा होतील त्यांची तुम्हाला आता यादी दाखवत आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघा सरकारने डायरेक्ट आता लाडक्या बहिणीसाठी हप्ता वाटपाचं नियोजन केलेलं असून सप्टेंबरचे 1500 आता जाहीर केले। बघा लगेच त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब म्हटले की लाडक्या बहिणी नाराज आहेत का, तर त्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यास उशीर झालेला आहे। मग त्यातच लगेच एकनाथ शिंदेनी काय केलं तर अजून 1500 ऑक्टोबरचे पण जाहीर केले व म्हटले की आता दिवाळी पण आलेली आहे, मग दिवाळीचं गिफ्ट म्हणून आता काय करूयात तर डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये माता भगिनींना देऊयात असं शिंदे म्हटले व डायरेक्ट त्यांनी 21 जिल्ह्यांची यादी आता अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे। बघा आता अधिकाऱ्यांकडे 21 जिल्हे त्यांनी पाठवलेले असून आता जे काही अधिकारी असतात जे पैसे वाटपाचं काम सुरू करत असतात त्यांच्याकडे आता 21 जिल्हे गेलेले आहेत व त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आता 21 जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होणार असून आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज लाडक्या बहिणींनो तुम्हाला येतील। तर चला अधिकाऱ्यांकडे कोणत्या जिल्ह्यांची यादी पाठवली आहे की त्या ठिकाणी आता हप्ता जमा होणार आहे सर्व काही आता आपण बघूयात। तर आता लक्ष द्या, आता फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही लगेच तुम्हाला सांगत आहे। या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली। अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला व सर्व लाडक्या बहिणीला दिवाळी भेट म्हणून सप्टेंबर हप्त्याचे 1500, ऑक्टोबर हप्त्याचे 1500 आता सरकारला जे आहे ते 21 जिल्ह्यात वाटपाला सुरुवात करावी लागत आहे। त्यानंतर आता 21 जिल्ह्यात वाटप होताच राहिलेल्या जिल्ह्यात पण पैसे आम्ही देणार आहोत असं सरकारनं सांगितलं आहे। मात्र एवढं आहे की आता तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तरच तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील, अन्यथा 3000 रुपये हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये, फक्त 1500च रक्कम मिळू शकते। कारण की आता तुम्हाला वाटत असेल सरकार 2 महिन्याचे हप्ते देत आहे म्हणजे आम्हाला पण डायरेक्ट 2 हप्त्याचे पैसे मिळतील, तसं नाहीये। तुम्हाला सरकारने सांगितलेले एक काम करावं लागेल। आता राज्य सरकारने एक काम सांगितलं आहे, एक काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व पहिल्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये सरकार टाकणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला पण 3000 रुपये दोन्ही हप्त्याची रक्कम दिवाळी भेट म्हणून पाहिजे असेल तर आता व्हिडिओ
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो. म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत जर आलं तर डायरेक्ट 3,000 रुपये हप्त्याची रक्कम मिळणार आहे. तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांनी राज्य सरकारने सांगितलेलं काम केलेलं आहे व त्यांचं नाव आता पहिल्या यादीत आलेलं असून त्यांना सर्वात आधी हप्ता तर मिळणारच आहे, मात्र आता जास्त रक्कम 3,000 रुपये देखील मिळण्यास सुरुवात होत आहे. तर चला आता कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. त्यापूर्वी आता कोणत्या 21 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे, कोणत्या 21 जिल्ह्यात आता पैसे जमा होणार आहेत, तर चला त्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा, यामध्ये स्पष्टपणे आता माहिती आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता जमवणार आहे. अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागलेला असून सर्व लाडक्या बहिणीला आता दिवाळी भेट म्हणून सप्टेंबरचे 1,500, ऑक्टोबरचे 1,500 रुपये आता खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. कोणीही काळजी करू नका. पहिला टप्पा आता शिंदे यांनी जाहीर केलेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. बघा, आत्ताची यादी आलेली असून 21 जिल्हे सरकारने जाहीर केले असं स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, एकनाथ शिंदे काय म्हटले, 21 जिल्हे आता जाहीर झालेले आहेत. 21 जिल्ह्यात त्यांनी डायरेक्ट अधिकाऱ्यांना एकदम सूचना दिल्या. एकनाथ शिंदे म्हटले की कोणतीच बहीण अशी म्हणली नाही पाहिजे की आम्हाला हप्ता मिळाला नाही, आम्हाला 2 हप्त्याचे 3,000 आले नाही. प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर 3,000 रुपये टाका, ते पण आता लवकरात लवकर ही दिवाळी भेट म्हणून हप्ता जमा करा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी देताच अधिकारी कामाला लागली व बहिणीला आता दिलासा मिळालेला आहे. बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्ण रक्कम जमा होत असल्याने लाडक्या बहिणी देखील खुश झालेल्या आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी, माता भगिनीसाठी आलेली आहे. तर चला यामध्ये बघू शकता 21 जिल्ह्यात 3,000 रुपये वाटपाचं नियोजन आता पूर्ण झालेलं असून शिंदे यांनी डायरेक्ट आदेश देताच आता दिवाळीमुळे लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं असून यावेळेस लाडक्या बहिणीची भाऊबीज आम्ही गोड करणार आहोत असं देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा व एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर चला आता यादीमध्ये इकडे बघा, या ठिकाणी 21 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. तर चला आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो. तुमचा जिल्हा असेल तर आता तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. तर चला बघूयात. तर या ठिकाणी बघा, आता स्पष्टपणे आपल्याला सर्व काही दिसून येत आहे. या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर झालेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता वाटप करण्यात येणार आहे. तर आलेल्या माहितीनुसार बघा, पहिला जिल्हा पुणे जिल्हा. आता या पुणे जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती ही टोटल रक्कम आता जमा होणार आहे. तर इकडे बघा, पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 प्लस 1,500 टोटल 3,000 रुपये ही रक्कम आता जमा होणार आहे. टोटल 3,000 रुपये मिळून जातील. तुम्हाला काळजी चिंता कसली करत बसायची गरज पडणार नाहीये. तुमच्यासाठी दिलासा देणारा आनंदाचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे असं देखील आपण बोलू शकतो. 1,500 प्लस 1,500 टोटल हे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता सोडण्यात येणार आहेत. यादीमध्ये 21 जिल्ह्यांच्या यादीत पुणे जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं आहे. या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहे. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता ही टोटल रक्कम सोडण्यात येणार आहे. तर टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर इकडे बघा, आता फक्त तुम्हाला काही 2 कामे करायची आहेत. म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येईल. जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर डायरेक्ट तुम्हाला दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील. एक दिवाळी भेट व एक भाऊबीज भेट म्हणून दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. ही एक सर्वात मोठी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होत आहेत पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी बघूयात. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार पुढील याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. या ठिकाणी बघा, आताच मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झाली. आता आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूर्णपणे निर्णय झालेला आहे. आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत. पहिला टप्पा वाटप करण्यास मान्यता मिळाली असून अधिकाऱ्यांकडे सरकारने 21 जिल्ह्यांची यादी पाठवली आहे. त्या यादीमध्ये जर आता तुमच्या पण जिल्ह्याचे नाव असेल तर सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आता काळजी करू नका, पैसे पूर्णपणे आता वाटप होणार असून 2 हप्त्याचे
हप्त्याचे 3,000 रुपये या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे। तर यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने जाहीर केलेला असून तो जिल्हा आहे जळगाव जिल्हा। आता 2 नंबरचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा बघायला मिळत आहे। पहिला जिल्हा पुणे या 21व्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये, तर दुसरा जिल्हा जळगाव असून जळगाव जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला डायरेक्ट 1,500 प्लस 1,500 टोटल 3,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची नाहीये। तर आता जळगाव जिल्ह्याचं पण नाव सरकारने यादीत घेतलेलं असून जळगाव जिल्ह्यातील पण सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे जमा होऊन जातील। त्यामुळे आता या जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळेल। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो। त्यामुळे आता तुम्हाला चिंता करत बसायची गरज पडणार नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, पुढच्या पण जिल्ह्यांची यादी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणींकडे लक्ष देऊन बघा। आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा हिंगोली जिल्हा। आता 21व्या जिल्ह्याच्या यादीमध्ये हिंगोली जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं आहे। या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये भाऊबीज भेट म्हणून आता वाटप सुरू होणार आहे। 21 जिल्ह्यात हे पैसे मिळणार असून ही रक्कम मिळताच ऑक्टोबरचा दिवाळी भेट हप्ता 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार जमा करणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळू शकतो, चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील लाडक्या बहिणीसाठी समोर आलेली आहे। त्यामुळे आता कुणीही काळजी व चिंता करत बसू नका की आम्हाला हप्ता कधी मिळेल, आज मिळणार की उद्या मिळणार। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आता 3,000 रुपये जर पाहिजे असतील तर आता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, म्हणजे 3,000 रुपये मिळतील। अन्यथा तुमचं नाव पहिल्या यादीत यायचं नाही व तुम्हाला फक्त 1,500 रुपये सप्टेंबरचाच हप्ता मिळेल व तो पण खूप उशिरा मिळू शकतो। मग आता लवकर पाहिजे असेल तर राहिलेला फक्त 2.5 मिनिटाचा व्हिडिओ आता राहिलेला आहे, लक्ष देऊन बघत चला। तर यामध्ये इकडे बघा स्पष्टपणे पुढील जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून आता चेकवरती सही झालेली आहे। तर चला आता किती हजार कोटी रुपये कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहेत व किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत, सर्व काही माहिती या ठिकाणी आलेल्या असून तर चला आता त्या देखील तुम्हाला याद्या दाखवतो। आता फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव बघावं, तुमच्या जिल्ह्यात किती वाजून किती मिनिटाला हप्ता मिळणार आहे, आज दुपारी मिळणार की रात्री मिळणार की उद्या मिळणार की 2 दिवसात मिळणार, सर्व काय आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे व फिक्स तारीख देखील बघायला मिळणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो, आता आलेल्या माहितीनुसार अखेर सरकारला निर्णय घ्यावा लागला। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता दिवाळी भेटचे पैसे आता जमवण्यास सुरुवात होत आहे। या ठिकाणी बघा यादी स्पष्टपणे आलेली आहे, इथे तुम्हाला मी दाखवत आहे। आता फक्त तुम्ही काय करा, लक्ष देऊन ही माहिती बघत चला। तर इथे सुरुवातीला काय सांगितलं आहे, तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा आता वाटप होत आहे। या ठिकाणी बघा आताच मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झाल्याचे पाहायला मिळालं। त्यामध्ये एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार होते व त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लाडक्या बहिणीचे भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते व त्या ठिकाणी त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील मोठा निर्णय घेतला व आता यांनी निर्णय जाहीर करत पैसे वाटपाची पूर्ण तयारी केली व आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये असे आम्ही दोन्ही हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे, चांगली खुशखबर मिळणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। त्यामुळे आता काळजी करत बसू नका, तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या याद्या आहेत की त्याही ठिकाणी आता पैसे वाटप सुरू होत आहेत। आता पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे, आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो स्पष्टपणे यादी सरकारने जाहीर केली। तर या ठिकाणी बघा जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी आता हप्ता मिळणार आहे सविस्तर आता आपण या ठिकाणी बघत आहोत। पुढे सांगितलं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही तपासा, कारण आता हीच वेळ आहे। जर आताच्या व्हिडिओ तुम्ही बघितला नाही तर मग तुम्हाला असा व्हिडिओ दुसरीकडे बघायला मिळणार नाही। आता फक्त राहिलेला 1.5 मिनिटाचा लक्ष देऊन व्हिडिओ बघा। जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील, तुम्हाला येऊन जातील। त्यामुळे काळजी करत बसू नका, चिंता करत बसू नका की हप्ता
मिळेल की नाही, काय करावं काही नाही. त्यामुळे आता तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. तर या ठिकाणी बघा, हप्ता वाटप होणारा जिल्हा सरकारने जाहीर करत लाडक्या बहिणीला चांगली खुशखबर दिलेली आहे. यामध्ये पुढील जिल्हा जालना जिल्हा असून आता जर तुम्ही या जालना जिल्ह्यातून असाल तर आता या जालना जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम आता जमा होणार आहे. त्यामुळे कसली काळजी लाडक्या बहिणीला कळण्याची गरज पडणार नाही असं देखील आपण म्हणू शकतो. हे एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी समोर आलेली आहे. या जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1,500 सप्टेंबरचे, ऑक्टोबरचे 1,500 टोटल 3,000 रुपये आता जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. कारण की तुमचे लाडके भाऊ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, तसेच अर्थमंत्री व तिसरे लाडके भाऊ म्हणजे अजितदादा पवार यांनी देखील मोठा निर्णय सर्व बहिणीसाठी घेतलेला असून आता डायरेक्ट 3,000 रुपये ही रक्कम लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी आता हप्ता जमा होत आहे त्या जिल्ह्यांची पण नावे सांगतो व आता कोणत्या टायमिंगला व किती वाजता सर्व पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तर चला पाहूयात. तर इकडे बघा, स्पष्टपणे माहिती आली. तुम्हाला म्हणलंच होतं हप्ता पूर्ण मिळणार आहे. तर चला या ठिकाणी बघू शकता 3 याद्या तुम्हाला दाखवतो. आता तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये तुम्हाला बघायचं आहे. बघा, यादी असेल तर आता पैसे आले म्हणून समजा. सरकारचा निर्णय झाला आहे DBT साठी 3,000 कोटी रुपये सरकारने सोडलेले असून डायरेक्ट 3,000 कोटी रुपयांची रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणीला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. पूर्ण पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी बघा, आता 3 याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या असून स्पष्टपणे रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. कोणीही काळजी, कसलीही चिंता करत बसू नका. आनंदाचा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका, कसलीही चिंता देखील करत बसू नका. तर इकडे बघा, स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 8 बँका आलेल्या आहेत. त्यातील पहिली बँक SBI बँक. जर आता SBI बँकेत खाता असेल तर पैसे जमा होऊन जातील. सर्वात आधी हप्ता मिळणार आहे. त्यानंतरची देखील बँक आहे HDFC बँक. या ठिकाणी हप्ता सर्वात आधी वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम आता जमा होणार आहे. त्यामुळे कसली काळजी, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. यामुळे एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळू शकतो. एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, पूर्णपणे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप केले जाणार आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. तर पैसे वाटप होणारा पुढचा कोणता जिल्हा आहे? तर चला आता पुढच्या पण तुम्हाला याद्या दाखवतो. तर या ठिकाणी बघा, आता पुढील क्रमांकाची यादी आलेली असून यामध्ये स्पष्टपणे जिल्हे पण सांगितलेले आहेत. यानंतरचा जिल्हा अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता पैसे वाटप होणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये म्हणजे सप्टेंबरचे 1,500 रुपये, ऑक्टोबरचे 1,500 रुपये हे टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा सरकारकडून मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो. तर लाडक्या बहिणींनो आता पुढच्या पण याद्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार सर्व यादी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी फक्त हा व्हिडिओ तुम्ही आता राहिलेला शेवटपर्यंत बघा. त्यानंतर एक बँक आहे पोस्ट बँक. पोस्ट बँकेत बऱ्याच जणांचं खातं असतं, त्यांना वाटतं हप्ता लवकर येतो की आता उशिरा येतो. तर काळजी करू नका. या बँकेत जर खातं असेल तरी लवकर आता हप्ता येणार आहे. पोस्ट बँकेत पण सरकार पैसे वाटप करणार असून या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता सोडण्यात येणार आहेत. या ठिकाणी डायरेक्ट रक्कम आता बहिणीनं तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीला एक चांगला दिलासा, एक आनंदासारखा मोठा वातावरणामध्ये आता सध्या जर विचार केला तर काही ठिकाणी असं वातावरण निर्माण झालं होतं की हप्ते बंद होणार, लाडकी बहीण योजना बंद होणार. त्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं शिंदेंनी सांगितलं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे जेणेकरून तुमचा पुढे चालून फायदा राहू शकतो. तसेच आता काही जिल्हे असे आहेत की त्याही ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे. मात्र त्या जिल्ह्यांची यादी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहोत. पुढचा व्हिडिओ लवकर काही तासात येणार आहे. तो जर बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळू शकतो. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे. त्यानंतर हा व्हिडिओ इतर लाडक्या बहिणींपर्यंत, इतरांपर्यंत पाठवा, त्यांचा फायदा होईल. व आता पहिल्या यादीत नवीनसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबरची लिंक करा. सप्टेंबरचे पैसे मिळतात लगेच ऑक्टोबर हप्ता जाहीर झाला की लवकर ती पण रक्कम तुमच्या बँक खात्यात 100% येऊन जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.